मैत्री म्हणजे फक्त एक दिवस नाही तर आयुष्यभर जपायचं नातं. इंटरनॅशनल फ्रेंडशिप डे निमित्त मैत्रीचा अर्थ, आठवणी आणि आपल्या जिवलग मित्रासाठी खास संदेश. नमस्कार मंडळी, मी सृष्टी. नाती अनेक असतात. काही जन्माने मिळतात तर काही आयुष्यभरासाठी आपण स्वतः कमावतो. अशाच नात्यांमध्ये सर्वात सुंदर, सर्वात निस्वार्थी आणि सर्वात जिव्हाळ्याचं नातं म्हणजे मैत्री. प्रत्येकाच्या आयुष्यात असा एक मित्र किंवा मैत्रीण असते ज्याच्याशी आपण मनमोकळेपणाने बोलू शकतो, हसू शकतो, रडू शकतो आणि प्रत्येक भावना निसंकोचपणे व्यक्त करू शकतो. ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या रविवारी जगभरात इंटरनॅशनल फ्रेंडशिप डे मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. यंदा 2 ऑगस्ट रोजी हा दिवस साजरा होत असून या खास निमित्ताने माय महाराष्ट्र घेऊन आले आहे मैत्रीच्या नात्याला सलाम करणारा हा विशेष रिपोर्ट. शाळेच्या बाकावर सुरू झालेली मैत्री कॉलेजच्या कट्ट्यावर अधिक घट्ट होते आणि आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर सोबत चालत राहते. काळ बदलतो, परिस्थिती बदलते, माणसं बदलतात, पण खरी मैत्री मात्र कधीच बदलत नाही. तेरे जैसा यार कहा असो किंवा तुम्ही हो बंधू सखा तुम्ही हो, अशी गाणी आजही प्रत्येकाच्या मनात खास स्थान निर्माण करतात. कारण ती केवळ गाणी नसतात तर प्रत्येकाच्या आयुष्यातील एखाद्या जिवलग मित्राची आठवण असते. मैत्रीला वयाचं बंधन नसतं, जात, धर्म, भाषा किंवा श्रीमंती गरिबीचा भेद नसतो. 2 मन जुळली की तिथे मैत्रीचा जन्म होतो. ही अशी भावना आहे जिथे कोणताही स्वार्थ नसतो, अपेक्षा नसतात, असतो तो फक्त विश्वास, आपुलकी आणि कायम सोबत राहण्याचा शब्द. आपल्या आयुष्यात अनेक व्यक्ती येतात आणि जातात, पण काही मित्र असे असतात जे प्रत्येक संकटात आपल्या खांद्याला खांदा लावून उभे राहतात. आपण हरलो असताना धीर देतात, जिंकलो असताना सर्वात आधी टाळी वाजवतात आणि आपल्यावर कुठलाही अधिकार न गाजवता आयुष्यभर साथ देतात. आजच्या या विशेष दिवशी मला माझ्या सर्व मित्रमैत्रिणींना मनापासून थँक्यू म्हणायचं आहे. माझ्या प्रत्येक यशामागे तुमचं प्रोत्साहन आहे, प्रत्येक अपयशाला तुमचा अधिकार आहे. माझ्या चेहऱ्यावरचं प्रत्येक हास्य अधिक खुलण्यामागे तुमची साथ आहे. थँक्यू फ्रेंड्स, थँक्यू फॉर एव्हरीथिंग. आजच्या डिजिटल युगात आपण सोशल मीडियावर हजारो मित्र जोडतो, पण खरी मैत्री ही लाईक्स, कमेंट्स किंवा फॉलोअर्स मध्ये मोजली जात नाही. ती मोजली जाते एका फोन कॉलमध्ये, एका आधाराच्या शब्दात, संकटाच्या वेळी दिलेल्या खंबीर साथीत आणि आयुष्यभर जपलेल्या विश्वासात. मैत्री म्हणजे फक्त फ्रेंडशिप बँड बांधणं किंवा फोटो पोस्ट करणं नाही, तर एकमेकांच्या आनंदात मनापासून हसणं आणि दुःखात खंबीरपणे सोबत उभं राहणं होय. म्हणूनच प्रत्येकाने आपल्या जिवलग मित्राला वेळ द्यावा, त्याच्याशी मनमोकळा संवाद साधावा आणि हे सुंदर नातं कायम जपावं. मग मंडळी, आजच तुमच्या जिवलग मित्रमैत्रिणींना एक फोन करा, एक संदेश पाठवा किंवा ही खास शुभेच्छा त्यांच्यापर्यंत पोहोचवा. कदाचित तुमच्या एका थँक्यू मुळे त्यांच्या चेहऱ्यावर हसू फुलेल आणि तुमची मैत्री आणखी घट्ट होईल. हा विशेष रिपोर्ट आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर तर नक्कीच करा. अशा सकारात्मक, प्रेरणादायी बातम्या व विशेष रिपोर्टसाठी माय महाराष्ट्र चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.